ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ಶುಭ ಸಂಜೆ. ಇಂದು ಗೀತಾ ಜಯಂತಿ ಹಾಗೂ ಧ್ಯಾನ ಸಂಜೆ. ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರುವ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಧ್ಯಾನದ ಗುರುಗಳಾದ ಬ್ರಹ್ಮಶ್ರೀ ಪಿತಾಮಹ ಪತ್ರಿಜಿ ಅವರನ್ನು ವಂದಿಸುತ್ತಾ ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತೇವೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭವಾಗುವ ಮೊದಲು 5 ನಿಮಿಷ ಧ್ಯಾನ, ನಂತರ ಭಗವದ್ಗೀತೆ ಅಧ್ಯಯನ ಇರುತ್ತೆ. ಇಂದು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸೀನಿಯರ್ ಪಿರಮಿಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಆದಂತಹ ಶ್ರೀಮತಿ ನಿರ್ಮಲಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಶ್ರೀಮತಿ ನಿರ್ಮಲಾ ಮೇಡಮ್ ಅವರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಪಾದಗಳು ಕ್ರಾಸ್ ಆಗಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಕನ್ನಡಕ ಹಾಕಿದ್ರೆ ತೆಗೆದಿಡಿ. ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ತೆಗಿಬಾರ್ದು. ಯಾವ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಬೇಡ, ಯಾವ ರೂಪಕಲ್ಪನೆಯೂ ಬೇಡ. ಒಳಗ ಹೋಗುವ ಉಸಿರು, ಹೊರಗೆ ಬರುವ ಉಸಿರನ್ನು ಮಾತ್ರ ಗಮನಿಸಿ.
ಅಂದರೆ ಯಾವಾಗ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತೀವೋ ಆ ಬ್ರಹ್ಮರಂಧ್ರದಿಂದ ಎನರ್ಜಿ ಅನ್ನೋದು ವಿಶ್ವದಲ್ಲಿರೋ ಕಾಸ್ಮಿಕ್ ಎನರ್ಜಿ ಒಳಗೆ ಎಂಟ್ರಿ ಆಗುತ್ತೆ. ಮಾಮೂಲಿಯಾಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಶ್ವಾಸ ಒಳಗೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಹೊರಗೆ ಬರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಗಮನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಯಾವಾಗಲೂ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗುತ್ತೆ. ಹೀಗೇನಾಗುತ್ತೆ, ಅದರ ಮೇಲೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಫೋಕಸ್ ಮಾಡ್ತೀವೋ ಆ ವಿಶ್ವಮಯ ಪ್ರಾಣಶಕ್ತಿ ಅನ್ನೋದು ತಗೊತಾ ಇರ್ತೀವಿ. ಅದೇ ಆ ಶಕ್ತಿನೇ ನಾವು ನಿತ್ಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಮಾಧವರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹೇಗೆ ಅವರು ಕೂಡ ಮಾನವರು ಮಾಧವರಾಗಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಕೂಡ ಮಾನವರು ಮಾಧವರಾಗಬೇಕು ಅಂದರೆ ಧ್ಯಾನವನ್ನೇ ಮಾಡಬೇಕು. ನಾರಾಯಣ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಧ್ಯಾನವನ್ನೇ ಮಾಡಬೇಕು. ಪತಂಜಲಿ ಯೋಗ ಸೂತ್ರದಲ್ಲಿ ಹೇಳಿರೋದು ಕೂಡ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧ. ನಮ್ಮ ಚಿತ್ತದಲ್ಲಿ ಇರೋ ಆಲೋಚನೆಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ತೆಗೆದುಬಿಡಿ ಅಂತ ಹೇಳೋದೇ, ಆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಮಾಡೋದೇ ಧ್ಯಾನ ಪ್ರಯಾಣ, ಅಂತರ್ಪ್ರಯಾಣ, ಅಂತರ್ಮುಖ ಪ್ರಯಾಣ. ಇವೆಲ್ಲ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ 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 ಅಭ್ಯಾಸ ಆಗ್ತಾ ಆಗ್ತಾ ಇದು ಒಂದು ದಿನಚರ್ಯೆಯಾಗಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊತೀವಿ. ಆವಾಗ ನಮಗೆ ಅದ್ಭುತವಾಗಿರೋ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸ್ಕೊತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮಾಸ್ಟರ್. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪಾರ್ಥಾಯ ಪ್ರತಿಬೋಧಿತಾಂ ಭಗವತಾ ನಾರಾಯಣೇನ ಸ್ವಯಂ ವ್ಯಾಸೇನ ಗ್ರಥಿತಾಂ ಪುರಾಣಮುನಿನಾಂ ಮಧ್ಯೆ ಮಹಾಭಾರತಂ ಅದ್ವೈತಾಮೃತವರ್ಷಿಣೀಂ ಭಗವತೀಂ ಅಷ್ಟಾದಶಾಧ್ಯಾಯಿನೀಂ ಅಂಬ ತ್ವಾಮನುಸಂದಧಾಮಿ ಭಗವದ್ಗೀತೆ ಭವದ್ವೇಷಿಣೀಂ. ನಮೋऽस्तु ते ವ್ಯಾಸ ವಿಶಾಲ ಬುದ್ಧೇ ಫುಲ್ಲಾರವಿಂದಾಯತ ಪತ್ರ ನೇತ್ರ येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः. पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम्. लोके सज्जन षट्पदैरहरहः पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमला प्रध्वंसिन श्रेयसे. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा
पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। ॐ श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः। अर्जुन विषाद योगः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय। सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकम् व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्। पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं च मूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमत। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैभ्यश्च नरपुङ्गवः। युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः। अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तमा। नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तां ब्रवीमि ते। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः। नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं। पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्। अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। तस्य सञ्जनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः। सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दद्मौ प्रतापवान्। ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलोऽभवत्। ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः। पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः। अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काशश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः। दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः। द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते। सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक्। सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्। नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्।
अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः हृषीकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहम् योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षेऽहम् ययेतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः युद्धे प्रियचिकीर्षवः सञ्जय उवाच एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति तत्रापश्य स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् अर्जुन उवाच स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं संसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे धारणां त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्राः शाला सम्बन्धिनस्तथा एतान् न हन्तुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किं नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्राणः का प्रीतिः स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेया
जायते वर्णसङ्करः सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिण्डोदकक्रियाः दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुमा अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः यदि मामप्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युः तन्मे क्षेमतरं भवेत् सञ्जय उवाच एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। PMC ಕನ್ನಡ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಮಾಡಿಸಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.